तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो, इथं आलेले आहेत रोपं. मित्रांनो, पावसाचे दिवस सुरू झालेत तर आता रोपं यायला लावायला वगैरे सुरू करायचं असले तर आज जरा वातावरण ही शांत आहे, पावसाचं वगैरे नाही आहे. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण घरी आहे सध्या, तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो, इथं आलेले आहेत रोपं. मित्रांनो, ते आहेत आपल्या डाळिंबाचे आणि हे आलेले आहेत केळीचे. आता चाललंय मित्रांनो आपलं राहिलेली काही लावायची आणि काही रोपं गेलेत ते पण लावायचे. तर मित्रांनो, आता पप्पान ते गेलेले आहेत रोपं वगैरे घेऊन हे सगळे. अँड आता जायचं आहे आपल्याला. अँड इकडं डाळिंबी आणलेलं आहे आपण, डाळिंब पण घरी येऊन आलेले आहे आता, कारण की पावसाचे दिवस सुरू झालेत तर आता रोपं यायला लावायला वगैरे सुरू करायचं असले तर आता आपण एकदम रोपं वगैरे मागून घेतलेत आता हे. तर आता आजच चाललंय मित्रांनो आपल्या केळीचे रोपं लावायचे. तर आता जायचं मित्रांनो आपल्याला केळी घेऊन आपल्याला खालच्या रानात अँड जाऊन आपल्याला करायचं सुरुवात. आपण गायांचं चारा वगैरे आणून गायांना केलेलं आहे, पूर्ण काम झालेलं आहे गायांचं. अँड आता जायचं आता आपल्याला रोपं लावायला. तर चला आता बघूया आपण केळीचे रोपं आता ट्रॅक्टरवर ठेवूया जरा जास्त, एक 8-9 कॅरेट, अँड जाऊया आपण खालच्या रानात. सो मित्रांनो, आता आपण हे घेतलेत कॅरेट, 6 कॅरेट घेतलेत. हे जास्त नको आता ह्याच्यावरती ठेवायला, कारण की वरती राहणार बी नाही आणि वरचे पानं वगैरे खराब होते. आता आपण 6 कॅरेट घेतलेत डायरेक्ट ट्रॅक्टरवरतीच. आता नेऊ आपण मित्रांनो. चला आता फटाफट जाऊया. आज जरा वातावरण ही आहे, शांत आहे, पावसाचं वगैरे नाही आहे. सो चला आता बघूया आपण ट्रॅक्टरवरती रोप घेऊन. मित्रांनो, मम्मी इथं मारते औषध आणि आपल्याला जायचंय तिकडं रोप लावायला. मित्रांनो, आपण ट्रॅक्टर आता इथंच लावणार आहे, कारण की इकडं खाली न्यायला जागा नाहीये. आपण इथं लावूया आता ट्रॅक्टर. सो आलं मित्रांनो आपलं रोप खालच्या रानात, कम सापडला. तर मित्रांनो, लावायला आपल्याला घ्यायचा आहे विळा. आपण घेऊन जाऊया. सो मित्रांनो, चला आता करूया आपण गवत काढायची आपल्याला. आपण गवत काढणार इथं, आपण नाही लावणारी रोपं आपण काढू. आता इथं गवत काढूया मित्रांनो आपण. तर चला आता आपण इकडून आपली लाईन धरूया अँड करूया. चिखलच आहे, चप्पल काढूनच काम करायला लागणार आहे आपल्याला. चला आता फटाफट घेऊया आपण काढायला. हे बसले तर आता जेवण करायला, मग लावते नाही. तर चला आता करूया आपण सुरू इकडनं. A few minutes later. सो मित्रांनो, इथं चाललंय आपलं काढायचं अजून पण. इकडं पप्पा ते लावते ते रोप अँड आपण काढतोय मित्रांनो गवत. म्हणजे असं एकदम क्लिअर काढायचं चाललंय. गवत बी भरपूर आहे इथं, बघू शकता तुम्ही. गवताला कमी नाही आहे, पूर्ण गवत आहे. आणि 3-4 लाईनी काढून झाल्यात, अजून मी मित्रांनो काढायचे. आणि इथं चाललंय अजून रोप लावायचे मित्रांनो. इथून इकडच्या साईडचं राहिलंय, इकडचं झालेलं आहे. अँड आता टायमिंग झाला मित्रांनो भरपूर, जवळपास 6:30 वाजलेले. चला आता थोडं काढूया आपण. हे गवत वगैरे ट्रॅक्टरवर टाकून जायचं घरी घेऊन. तर चला आता फटाफट आवडूया, बघूया किती होतं एवढं काढूया. सो मित्रांनो, चला आता आपण केले काढायचं बंद. अँड आता घ्यायचं आपल्याला गवत गोळा करून. पण आणले तिथं दडू बांधायला. तर चला आता फटाफट आपण घेऊया गोळा करून अँड नेऊया आपण ट्रॅक्टरवर. त्यांचं तर अजून लावायचंच चाललेलं आहे. सो आपण करूया आता गोळा मित्रांनो. अँड इथं ह्या 1, 2, 3 ह्या 3 लाईनी आणि तिकडं वर 3 लाईनी काढल्यात आपण, त्यांच्यापासून खालीपर्यंत तिकडं. सो चला आता मित्रांनो करूया आपण इथं गवत गोळा
भरपूर आहे आणि टाकायचं बी तिकडं लांब आहे एकदम. ट्रॅक्टर तुम्हाला माहिती आहे तिकडं वर आहे, तर तिकडं टाकायचं आहे आपल्याला. सो चला आता फटाफट आपण गोळा करून घेऊ. सो मित्रांनो हे केलं आता आपण इथं थोडं मोकळं आणि परत तिकडं खाली देऊन आलेलो आहे. तर आता ते घेऊन येतात आहे मित्रांनो अँड ह्याच्यावरती आपण ते 2 बांधून असेच असे ह्याच्यावर ठेवायचे अँड घेऊन घरी यायचे. तर चला आता बघा आता आपण घेऊन चाललो मित्रांनो हातामध्ये कॅरेट, कारण की ह्याच्यावरती ठेवून जाता येणार नाही आहे. मोकळं कॅरेट घेऊन निघालो आता आपण घरी. सो चला आता जाऊया आपण फटाफट घरी. सो मित्रांनो आता आलो आपण घरी अँड आता फ्रेश वगैरे झालं मित्रांनो, चहा वगैरे घेतला आहे अँड आता राहिलं फक्त आपलं जेवण. ते की अजून स्वयंपाक बनवत आहे मम्मी, अजून टाईम लागणार आहे. तर आज मित्रांनो आपण जेवढे रोपं नेले होते मगाशी तेवढे काय पूर्ण झाले नाहीत. अजून ऑलमोस्ट 2 कॅरेट राहिलेत, म्हणजे आहेत भरपूर रोपं होते त्याच्यात आणि घरी पण भरपूर रोपं आहेत मित्रांनो अजून. आता बघूया 1-2 दिवस लागतील आपल्याला तेवढे रोपं संपायला अँड मग परत डाळिंबाचे वगैरे लावायचे. तर भरपूर रोपं आहेत आपल्याकडे लावायला. तर चला आता बघूया काय होतं ते उद्याचा प्लॅन. तर आजचा करूया आपण मित्रांनो ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.